ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवला आहे। मलेशियातील रोबो अंडर वर्ल्ड सीमित रोबोटिक्स स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील हतोला येथील विद्यार्थ्यांनी 36 देशातील स्पर्धकांना मागे टाकत सुवर्ण पदक पटकावलं। ग्रामीण पार्श्वभूमीवर असूनही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर या चिमुकल्यांनी जगाला आपली क्षमता दाखवून दिली आहे। मलेशियात झालेला रोबो वंडर वर्ल्ड समिट मध्ये तब्बल 36 देशातील स्पर्धकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आत्मविश्वासाने आपला प्रकल्प सादर केला। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय सुचवणारा त्यांचा अभिनव प्रकल्प परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला। तांत्रिक अचूकता, सादरीकरण आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी सुवर्ण पदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला। राबिया लखानी आणि विराट काळदाते हे दोघंही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून अनुक्रमे इयत्ता 5वी आणि 6वीत शिक्षण घेत आहेत। लहान वयात त्यांनी गाठलेलं हे यश ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। आज या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश एकच होता की एज्युकेशन बद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांनी जो आपला गौरव केलेला आहे भारतासाठी तो नेतृत्ववान आहे। त्यासाठी आज आम्ही या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित आहोत आणि आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जावा आणि रोबो वंडर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये 36 कंट्रीज मध्ये पार्टिसिपेट करत असताना त्यावेळेचा अनुभव आणि त्यावेळेची जी आशा आमच्यामध्ये होती ते खरोखरच एक खूप मोठं आनंद घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो। यासाठी मी फार फार आभार मानतो आणि तसेच सर्व पत्रकार परिषदेमध्ये जितके पण उपस्थित होते त्या सर्व मान्यवरांना देखील मी आभार मानतो।